बाहेरच्या कडकडत्या उन्हामुळे सतत काहीतरी थंड खावंसं किंवा प्यावंसं वाटतं आणि या वर्षीच्या उन्हाळ्याने तर रेकॉर्डच ब्रेक केला आहे. पण प्रत्येक वेळेस ते मार्केटमधलं थंड म्हणजेच आईस्क्रीम किंवा थंड पेय, कुल्फी हे खाणं योग्य वाटत नाही, कारण ते किती अनहायजेनिक पद्धतीने बनवलं जातं. म्हणून आज मी घरच्या घरी अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच कुल्फी करणार आहे. याच्यासाठी मी कढईमध्ये 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलं आहे आणि त्यातच पाव वाटी मिल्क पावडर टाकणार आहे आणि 1 वाटी साखर टाकणार आहे. साखर जर तुम्हाला कमी जास्त करायची असेल आपल्या आवडीनुसार तर करू शकता. आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत, म्हणजे हे लम्प फ्री तयार करायचं आहे दूध. आता कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरती हे आपल्याला आटवायचं आहे दूध. दूध गरम करण्यासाठी म्हणजेच दूध आटवण्यासाठी मी इथे नॉनस्टिकच्या कढईचा वापर केलेला आहे. तुम्ही त्याच्याऐवजी स्टीलची पण घेऊ शकता. हे दूध आपल्याला कंटिन्यू ढवळायचं आहे, म्हणजे बुडाला करपलं जाणार नाही. दुसरीकडे मी हलकंसं गरम दूध वाटीमध्ये घेतलं आहे, त्याच्यात थोडं केशर घातलं आहे फ्लेवरसाठी, म्हणजे छान असा रंग पण येईल आणि फ्लेवर पण येईल. तर दूध आपल्याला हे गरम जसं होईल तसं हे ढवळत राहायचं आहे. मध्यम आचेवरतीच गॅस ठेवायची आहे, गॅसची फ्लेम, आणि कंटिन्यू ढवळायचं आहे. जर बुडाला करपलं गेलं तर आपल्या कुल्फीमध्ये तो करपट असा स्मेल येईल. आता दूध चांगलंच आटलेलं आहे, त्याच्यात मी वेलची पावडर घालते आणि तयार केलेलं केशर दूध पण ओतते. आता व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी हे दूध आता घट्ट झालं आहे, अगदी रबडीसारखं झालेलं आहे. आता हे आपल्याला थोडंसं थंड करायचं आहे. गॅसची फ्लेम आता मी बंद केली. आता थोडंसं थंड झालं की इथे मी कुल्फीचे मोल्ड घेतलेले आहेत. आता हे तयार केलेलं मिश्रण आपल्याला थंड झाल्यावर कुल्फी मोल्डमध्ये ओतायचे. इथे मी कुल्फी मोल्ड घेतलेत. आता ह्याला अगदी वरपर्यंत भरून घेणार आहे. तुम्ही याऐवजी घरामधले छोटे छोटे कप्स किंवा ग्लासेस त्याचाही वापर करू शकता, जर तुमच्याकडे मोल्ड नसतील तर. किंवा जर घरामध्ये छोटी छोटी मडकी असतात ना, आपण सुगड वगैरे पुजायला आणतो, तर त्या साईजची छोटी छोटी मडकी असतात, तीही आपण वापरू शकतो. त्याच्यामध्येही हे जर बॅटर ओतलं तर आपली मटका कुल्फी तयार होणार. आता हे सगळे ओतून झालेले आहेत आणि मग त्याला आपण झाकण लावायचं. याची झाकणं पण असतात, ती लावून घ्यायची आणि फ्रीझरमध्ये ठेवायच्या आधी आपल्याला आठवणीने त्याच्यामध्ये स्टिकसुद्धा घालायचे आहेत. नंतर आपल्याला एकदा हे आईस्क्रीम सेट झालं की घालता नाही येणार. म्हणून आता याचे झाकण बंद करायचे, व्यवस्थित असे लावून घ्यायचे झाकणं आणि मग त्याच्यावरती एक एक करून स्टिक घालायचे आहेत. हा जो गॅप दिसतोय, हा मध्ये आय शेप दिसतोय, त्याच्यामध्ये असे स्टिक घालायचे आहेत. आणि आता हे मी डीप फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे. 8 ते 10 तासामध्ये छान असं सेट होतं, किंवा तुम्ही रात्रभरही ठेवू शकता. अगदी मार्केटसारखी तयार होते किंवा मार्केटपेक्षाही भारी चवीला लागते ही कुल्फी. अगदी प्युअर दुधाने बनवलेली आहे. आपण कोणताही कॉर्नफ्लॉवर, कॉर्नस्टार्च किंवा कोणतीही कस्टर्ड पावडर ह्याच्यामध्ये वापरलेली नाही. प्युअर दूध आणि मिल्क पावडर याच्याने बनवलेली आहे. आता ह्या कुल्फी छान अशा सेट झालेल्या आहेत. दाखवल्याप्रमाणे आपण त्याला डिमोल्ड करून घेऊया. वरून छान असे पिस्त्याचे कापं घालायचे आहेत आणि थंड थंड ही कुल्फी आपल्या घरच्यांना सर्व करायची आहे. थंडगार कुल्फी ह्या उन्हामध्ये एन्जॉय करा. नक्की करून पहा. या पद्धतीने घरच्या घरी मोजक्या साहित्यांमध्ये तयार होणारी, अगदी झटपट म्हणजे 20 ते 25 मिनटामध्ये तयार होणारी कुल्फी आणि चवीलाही रिच. नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.